काय झालं आई साहेब? नाही काही नाही बाळा, बरी आहे मी. मीरा, तू जरा थांबतेस का इकडे? हो. अनन्या, हा, तू खाली गेलीस तरी चालेल. तुझ्यासाठी काही खायला आणू का? नाही अगं बाळा, काही नकोय मला. आणि काही लागलं तर मीरा आहे ना, तिला सांगेन मी. ठीक आहे आई, प्लीज आराम करा. आलेच मी. आई साहेब, काय होतं आई साहेब? मीरा, आईंना काही त्रास होतोय का? सांगा ना आई साहेब, काय होतंय तुम्हाला? मीरा, मला मला दुपारी एक विचित्र स्वप्न पडलं. म्हणजे शक्यतो मी दुपारी झोपत नाही, पण कधी डोळा लागला कळलंच नाही मला. कदाचित देवी आईचीच इच्छा होती म्हणून तिने मला हे स्वप्न दाखवलं. कोणतं स्वप्न? खूप विचित्र स्वप्न पडलं ग. आपल्या घरात काहीतरी विचित्र घडणार आहे. म्हणजे मला असं दिसलं की आपल्या घरात अशी एखादी वस्तू आहे ज्याच्यामुळे अथर्वच्या जीवाला धोका असू शकतो. मला खूप भीती वाटते मीरा. आई साहेब, हे बघा, तुम्ही शांत व्हा. वेदाच्या बाबांना काहीच होणार नाही. कशी शांत हो? आईचं मन आहे ग. लेकराची काळजी वाटणारच ना. पण मला एक गोष्ट कळते की आपल्या घरात अशी कोणती वस्तू आहे जी आधी नव्हती, आणि ती कशी शोधणार आपण? मीरा, तुझ्या त्या आजी त्या सांगू शकतील का? नाही म्हणजे त्यांच्या बोलण्यावरनं असं वाटलं की त्यांना काही गोष्टी कळतात. हा, हो आई साहेब, बरोबर आहे तुमचं. पण आजी कुठे असेल काय माहित आता.